नमस्कार. 22 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलीनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. यावल तालुक्यात आज 22 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. किनगाव येथे हजरत मलंगशाह बाबा यांचा उर्ष शरीफ साधेपणाने साजरा. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून शहरातील 32 वर्षीय विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न. यावल महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिना तळवी ST प्रवर्गातून BSc कॉम्प्युटरमध्ये विद्यापीठात प्रथम. यावल स्टेट बँकेत ऋण समाधान योजना अंतर्गत थकीत कर्जदारांना कर्ज रकमेत सूट देत कर्जमुक्त होण्याची संधी. यावल तालुक्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला मातीमोल भाव. शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा. सातोद येथे अंगणवाडीत बेबी केअर किटचे वाटप. भाजपा जळगाव जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भालोद येथील कृषीभूषण नारायणबापू चौधरी यांची निवड. पाडळसे ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच खेमचंद कोळी यांच्याकडे पदभार. तर जुनी पेन्शन योजना संघर्ष समितीची भुसावळ येथे बैठक संपन्न. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 22 डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 16 तारखेपासून यावल शहरात व फैजपूर शहरात कोरोनाच्या विविध तपासण्या केल्या जात आहे. मात्र याचा अहवाल देखील हा निगेटिव्ह येत आहे. यावल शहर व तालुक्यातील विविध व्यावसायिक आणि सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांची नगरपालिका फैजपूर, नगरपालिका यावल आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना तपासणी केली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यावल शहर व तालुक्यातून कमी झालेला दिसत आहे. असे असले तरी आगामी काळात थंडी जशी जोर धरू लागेल त्या काळात कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकाने स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्याकरिता प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. तालुक्यातील किनगाव येथील हजरत मलंगशाह बाबा यांचा मंगळवारी असलेला उर्ष शरीफ साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत भक्त भाविकांनी येथे दर्शन घेतले. तर अनेक भाविकांनी सवाद्य मिरवणूक काढून येथे नवस देखील फेडले. उत्सव समितीकडून दर्गावर गर्दी होणार नाही यासाठीची दक्षता घेण्यात आली होती. तालुक्यातील पश्चिम भागातील पंचक्रोशीतील प्रमुख ठिकाण असलेल्या किनगाव तालुका यावल येथे मंगळवारी
हजरत मलंगशाह बाबा यांचा उर्ष शरीफ साधेपणाने साजरा झाला. चुंचाळे रस्त्यावरील दर्गावर सकाळपासूनच दर्शनाकरिता भक्त भाविकांची गर्दी होत होती. मात्र प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून येथे दर्शनाचा लाभ देण्यात आला. यंदा येथील उर्ष शरीफ निमित्त होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. दर्गावर गर्दी होणार नाही याकरिता शरीफ तळवी, लुकमान तळवी, समीर तळवी, आमीन शेख, हाजी इब्राहिम तळवी, बाबू तळवी, जाबीर तळवी, अन्सार तळवी, अन्सार मनियार, मुकद्दर तळवी, जमीर तळवी सह आदींनी परिश्रम घेतले. तर या दर्गावर सकाळपासून सायंकाळपर्यंत वेगवेगळे भक्त भाविक नवस फेडण्यासाठी लहान बालकांना घेऊन तोंडाला मास्क लावून सहवाद्य मिरवणूक काढून या ठिकाणी जिलेबी, लाडू, पेढे व तांदूळ साखर तुला करताना दिसले. क्या काम है? क्या कर रहे हो भाई? पापा मैं झोले पे बोलना। पापा झोले पे बोलना। बड़ा रेस्ट ओ वहाँ पे अरे वो कर देंगे वो पूरे को लिखने लगे इधर कहाँ ओए इधर इधर अपने एक आगा रियाज अरे बरोबर आ गई काढना पड़ेगी क्या किधर काढ लो फिर हाँ हेलो हाँ ज़्यादा मैंने आज 11 बजे रात को फोटो दिखा रहा तू? बटन देख रहे ऐसा लो तू दिखा। और 10 मिनट की बढ़ा। अम्मा ने रखी भाई सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून
कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील एका 32 वर्षीय विवाहितेने पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री घडली असून विवाहितेचे नाव अनिता आसाराम बारेला असे आहे. शहरातील सुंदरनगरी व धनगरवाडा परिसरातील रहिवाशी अनिता आसाराम बारेला वय 32 या विवाहितेचे पती आसाराम बारेला यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. तेव्हा वारंवार त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबात कलह निर्माण व्हायचा. तर सोमवारी रात्री बारेला हे खूप जास्त प्रमाणात दारू पिलेले होते. त्याचाच राग येऊन त्यांच्या पत्नी अनिता बारेला हिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार शेजारच्यांच्या लक्षात येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, अधिपरिचारिका निलिमा पाटील, पिंटू बागुल आदींनी तिच्यावर उपचार केले असून तिची प्रकृती स्थिर आहे. येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची BSc तृतीय वर्षाची विद्यार्थिनी हिना अरुण तळवी हिने BSc कॉम्प्युटर या विषयात 81.87% गुण मिळवत अनुसूचित जमाती प्रवर्गातून विद्यापीठातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, उपप्राचार्य AP पाटील, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, SR ठाकूर, MP बोरघळे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. हिना तळवी ही यावल ST आगारातील वाहक अरुण तळवी यांची कन्या आहे. येथील भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ऋण समाधान योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेतून कर्ज घेतलेल्या थकीत कर्जदारांना तडजोड करून कर्जमुक्त होणे आता शक्य झाले आहे. विशेष म्हणजे कर्ज घेतलेल्या कर्जदारांना विविध प्रकारे कर्जफेडसाठी कर्ज रकमेत सूट देखील दिली जाणार आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी येथील स्टेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेने केले आहे. भारतीय स्टेट बँकेकडून सध्या ऋण समाधान ही योजना सुरू करण्यात आली असून ही योजना 31 जानेवारी 2021 पर्यंत चालणार आहे. यामध्ये स्टेट बँकेच्या शाखेतून कृषी कर्ज, व्यवसाय कर्ज, व्यक्तिगत कर्ज यातील थकबाकीदारांना कर्ज तडजोडीबाबत एक सुवर्ण संधी देण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांची अडचण विचारात घेऊन भारतीय स्टेट बँकेने तडजोड करून कर्जदारांना कर्जमुक्त होण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ज्या ग्राहकांनी कर्ज घेतलं असेल त्याच्या कर्जाच्या रकमेच्या 30 ते 25% पर्यंतची सूट देऊन त्यांच्याकडे असलेली थकबाकी तात्काळ भरून त्यांना कर्जमुक्त केले जाईल अशी माहिती बँकेचे शाखा व्यवस्थापक FR डिक्रूज यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी थेट सातोद रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन देखील बँक व्यवस्थापनाने केले आहे. ते कसं जेव्हा ते फिरतो ना इकडे तिकडे तवाची मोटर राहते ते चेक जेव्हा फिरतो ना तेव्हा आता
तालुक्यात खाजगी व्यापाऱ्याकडून सध्या कापूस खरेदी सुरू आहे. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना माती मोल भाव देत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यावल तालुक्यात अद्यापही शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीये व सदर केंद्र सुरू होण्याच्या हालचाली देखील दिसत नाहीये. परिणामी शेतकरी हा लुबाडला जात आहे. यंदा तालुक्यात कापूस उत्पादन चांगल्यापैकी झाले आहे. मात्र सदरील कापूस खरेदीकरिता यंदा देखील शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र तालुक्यात सुरू होण्याची चिन्ह दिसत नाहीये. यातच शेतकरी वर्गाने आता खाजगी व्यापाऱ्याकडे कापूस देण्यास सुरुवात केली आहे. सदर खाजगी व्यापारी माती मोल भाव शेतकऱ्यांना देत आहे. एकूणच हाती आलेले उत्पादन किती दिवस घरात साठवून ठेवायचं, तसेच शेजारील तालुक्यात कापूस खरेदी केंद्रावर जर कापूस न्यायचा म्हटला तर त्यासाठी लागणारं वाहन भाडं व इतर खर्च हा शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे. तर तालुक्यात एका कार्यक्रमात भेटीदरम्यान आलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांनी देखील प्रत्येक शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता येथे कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावं यासाठीचे प्रयत्न केले होते. मात्र त्यांनी केलेले प्रयत्न देखील अपुरे पडले आहे. यावल तालुक्यात साकळी येथील साईरामजी जिनींच्या वतीने प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता व CCI मार्फत संबंधित अधिकाऱ्यांनी या जिनींची पाहणीसुद्धा केलेली होती. मात्र अद्यापही केंद्र सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही आहे. परिणामी शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस देऊन लुबाडला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या हितार्थ यावल तालुक्यात CCI मार्फत खरेदी केंद्र सुरू केलं जावं अशी मागणी होत आहे. तालुक्यातील सातोद येथे आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. या योजनेचे लाभार्थी सौभाग्यवती ममता देवेन फेगडे यांना बाल विद्या मंदिर सातोद अंगणवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थित व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी राहुल गजरे, आरोग्यसेवक भूषण पाटील, आरोग्यसेविका प्रतिभा चौधरी, अंगणवाडी सेविका नलिनी प्रमोद पाटील, आशा वर्कर शोभा नितीन कोळी, रुपाली येवले, अंगणवाडी मदतनीस आशा पाटील, सुरेखा गणुरकर आदींच्या हस्ते सदर बेबी केअर किट हे भेट देण्यात आले. तालुक्यातील भालोद येथील रहिवासी कृषीभूषण नारायणबापू शशिकांत चौधरी यांची नुकतेच भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोडे यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती पोपटतात्या भोडे, यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, मनोज जावडे सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तेव्हा नारायणबापू चौधरी यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील सह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव रामदास दांडगे यांनी 22 डिसेंबर ते 31 मे 2021 अशा 6 महिन्यासाठी रजा टाकल्याने सरपंच पदाचा पदभार उपसरपंच खेमचंद फकीरा कोळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तेव्हा सध्या खेमचंद कोळी हे ग्रामपंचायतीचा कारभार बघणार असून त्यांची पाडळसे ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आहे. जुनी पेन्शन योजना संघर्ष समितीची एक बैठक भुसावळ येथे पार पडली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु 100% अनुदानावर असलेल्या खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी गेल्या 6 वर्षापासून सातत्याने समितीकडून संघर्ष सुरू होता. त्याच अनुषंगाने आता राज्य शासनाकडून निर्णय होत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तेव्हा भुसावळ येथे समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध तालुक्यातील जुनी पेन्शन संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अधिसूचना रद्द झाल्यानंतर पुढे काय, पेन्शन केव्हा लागू होणार, पेन्शनसाठी आंदोलन करावे लागेल की काय, पेन्शन लागेल तर केव्हा लागेल, या विविध प्रश्नांवर चर्चा देखील करण्यात आली व पुढील निर्णय आता बडनेरा येथे होणाऱ्या राज्य कोर कमिटीच्या बैठकीत होणार असून त्यासाठी प्रत्येकाने हजर राहावं असे आवाहन किरण झांबरे यांनी केले. या बैठकीला SD भिरूळ तसेच अरुण पाटील, संतोष उगले, शेख अशफाक यांनी देखील मार्गदर्शन केले. सुमारे 60 ते 70 प्रतिनिधी या बैठकीत हजर होते. यात जयंत चौधरी, महेंद्र पाटील, दिलीप सुरवाडे, गणेश गुरव, किरण झांबरे, किशोर चौधरी, राजेंद्र भोरखेडे, शेख अशफाक, राजेश येवले, अरुण पाटील, विनोद चौधरी, शेख निसार, सय्यद अशफाक अली, लक्ष्मण जाधव, संतोष उगले, जयंत फेगडे, AS चौधरी, PR भोई, सुरेश पवार, गजानन गलवाडे, संतोष पाचपुडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले तर शेवटी आभार महेंद्र पाटील यांनी मानले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.